आज दिनांक 9/4/2026 रोजी माणूसपुरी या रस्त्याच्या लगत असलेली ही 12 बगाडी हिर आणि या हिरीच्या संदर्भानं आणि हा तो हवे. हां, मी माधव शंकरराव विभूते, राहणार माणूसपुरी येथील रहिवासी असून अण्णा हजारे संघटनेचा कंधार तालुका अध्यक्ष आहे. या नांदेड व्हाया उस्माननगर पांगरा माणूसपुरी या हायवेवरून जाणारा जो रोड आहे आणि या माणूसपुरी गावाच्या लगत एक 12 बगाडाची विहीर, जुनी विहीर आहे. ते विहीर जवळपास निजाम सरकारच्या काळापासून जुनी विहीर आहे आणि त्या हायवेला लागून चिटकून असून नाशिक येथील दिंडोरी किंवा पूर्णा तालुक्यातील गुंज या गावामध्ये ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडून तिथे काही लोकांचा मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कार अपघातामध्ये 9 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि तशीच पुनरावृत्ती या विहिरीच्या संदर्भाने होण्याची शक्यता आहे आणि ती पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने शासनाने लागलीच पुढील पावले उचलून एक तर त्या ठिकाणी जबरदस्त मोठा कठडा बांधून होणाऱ्या अपघातापासून किंवा नुकसानीपासून लोकांचा बचाव, वाहनांचा बचाव करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. या महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री साहेबाला तसेच बांधकाम मंत्री साहेबाला विनंती करण्यात येते की माणूसपुरी या हवेलगत असलेली ही हिर अगदी सरळ भाषेत नसून तो कॉर्नल आहे आणि कॉर्नलच्या कडेवर असलेल्या हिरीमुळं कुणालाही धोका होऊ नये. धोका होण्याच्या अगोदरच हिचं चालू असलेलं हा गुत्तेदारानं केलेलं काम किंवा सर्वे करत असताना याच्यासाठी अगदी हा कठडा एकदम उंच करावा आणि या रस्त्यावरून जाणाऱ्याच्या अपघातातून वाचवावं. कारण दिंडोरी बऱ्याच ठिकाणी झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये आणि अगदी इथं कॉर्नल आहे, कॉर्नलवर बऱ्याच अपघात होऊ शकतो. म्हणून मी डांगे विठ्ठल हरी शेतकरी, काठी माझी डिग्री आहे, दास माझी पदवी आहे, माननीय कंधार तालुक्यातल्या तहसीलदार साहेबाला व तसेच SDO साहेबाला व नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबाला विनंती आहे, हा अगदी धोकादायक आहे, हा धोका टाळावा याच्यासाठी नम्रतेची विनंती करण्यात येते.